श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काल आपण सहज एक प्रश्न घेतलेला होता की श्रीराम जय राम जय जय राम हा जो त्रयोदशाक्षरी मंत्र आहे त्यातलं श्री हे अक्षर बाजूला काढलं, श्रीकार जर बाजूला काढला तर 12 अक्षरं उरतात ती जय राम जय राम जय राम. म्हणजे रामा तुझा जय जयकार असं त्रिवार आपण म्हणतो. तर हा राम कोणता? कारण काल आपण असंही पाहिलं होतं की रामाच्या आधीचा अवतार परशुराम आहे. हातात परशु घेऊन येतो म्हणून राम परशुराम. नंतर श्रीराम अयोध्येचा, दशरथ कौशल्येचा, आणि नंतर कृष्णाचा मोठा भाऊ बलराम हा सुद्धा तसा शेषाचा अवतारच होता. त्यामुळे श्रीराम जय जय राम म्हणताना मी नक्की कोणत्या रामाचं स्मरण करतो? हा मंत्र जर आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मननात त्रायते इति मंत्र. म्हणजे मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. गुरुदेव रानडे तर म्हणायचे मेडिटेशनल नाम, हे चिंतन घेत नाम घ्या, नामस्मरण करा. ह्याचं उत्तर महाराजांनी दिलेलं आहे, समर्थ रामदासांनी दिलेलं आहे. शेवटी आयुष्याच्या ते काय म्हणायचे? राम 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 सारे म्हणती, राम 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 सारे म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. हे लक्षात घ्या, आत्माराम मात्र कुणी जाणूनच घेत नाही. म्हणजे राम 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 जरी आपण केलं तरी सुद्धा आपलं चित्त आत्मारामाशी एकरूप झालेलं पाहिजे. चिंतन करायचं तिच्या आत्मारामाचं, जो शाश्वत आहे. हे तिन्ही राम आत्मारामच आहेत आणि तसं पाहिलं गेलं तर आपण सुद्धा आत्मारामच आहोत. फक्त आपल्याला जाणीव नाहीये. कोणी न जाणती आत्मारामा. म्हणून श्रीराम जय जय राम असं म्हणताना आत्मारामाचं चिंतन आहे. कुठलाही राम, अयोध्येचा राम, काही चूक नाहीये. आपण तोच प्रसंग काल बघत होतो आणि आपण तिथूनच सुरुवात करणार आहोत की सगुण राम का निर्गुण आत्माराम, पूजन करायचं का भजन चिंतन करायचं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे काय की ज्या वेळेला आपण अयोध्येला रामशास्त्री आणि महाराज यांच्यात जो एक वाद झाला होता तिथून आपण आज सुरुवात करणार आहोत. पण गंमत म्हणून एक मुलगा विचारतो वडिलांना, तिघही आता मुलंच आहेत, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, एक दुसरा मुलगा आहे, कसं खाऊ हा त्यांचा प्रश्न आहे. त्याला पेढा दिलेला आहे. तो विचारतो की बाबा पेढा कसा खाऊ, कुठून खायला सुरुवात करू? बाबा म्हणतात पेढा गोड आहे आणि गोल आहे, लक्षात ठेवा. आणि तो गोल असल्यामुळे आपल्याला सुंदर त्याचा आस्वाद घेता येतो. कुठूनही खा मुला. नंतर मुलगी विचारते, हातात भाकर घेऊन, तिला सुद्धा एक छोटीशी गोल अशी पूर्ण भाकरी दिलेली आहे. मुलगी विचारते, आई कुठून खाऊ? कुठून खाऊ म्हणल्यानंतर साहजिकच आई काय म्हणते, अगं ती गोल आहे ना, कुठेही पहिला घास खा, मग तुला 2 टोकं दिसतील आणि ही जी 2 टोकं आहेत ना त्यापैकी कुठलंही एक टोक निवड आणि भाकरी खायला सुरुवात कर. तिसरा मुलगा शाळेत आज्ञाधारकपणा हे एक मूल्य आहे ना, व्हॅल्यू एज्युकेशन आपण म्हणतो, तसे ते मूल्य आहे. त्या मूल्याबद्दल शिक्षक सांगतात की आज्ञाधारक असलं पाहिजे. आई वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे, वडील माणसांची सुद्धा आज्ञा पाळली पाहिजे, त्यात आपलं कल्याण आहे. हा घरी येतो आणि त्याला बर्फीचे एक वडी देतात बाबा. तर बाबा जे आज्ञाधारक आहे, बाबा ह्या बर्फीची जी वडी आहे तिची मी लांबी आधी खाऊ का रुंदी आधी खाऊ का जाडी आधी खाऊ? बाबा हसून म्हणाले, काही खा रे बाळा, थोडी लांबी ज्या वेळेला खाशील त्यावेळेला थोडीशी रुंदी आणि थोडीशी जाडी तीही खाल्लीच असेल. हे उत्कृष्ट उदाहरण देऊन विनोबा म्हणतात बर्फी म्हणजे काय, लांबी रुंदी जाडी, ती तर विटेला सुद्धा असते की. कुठली स्लॅब घेतली, लांबी रुंदी जाडी त्याला आली. पण बर्फी म्हणजे लांबी रुंदी जाडी, आकार वजन नाही. तर बर्फी म्हणजे तिला रंग आहे, तिला स्वाद आहे आणि मुख्य म्हणजे माधुरी आहे, गंध आहे.
एक केशराचा बिलदोड्याचा गंध असू शकेल, रंग असू शकेल केसरी सुंदर, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुर गोड असेल, अनुभवातून कळणार आहे. लांबी रुंदी जाडी मोजता येते, आकारमान त्याचीही मोजमाप करता येतं, वजनाची तर करता येते, पण रंग, गंध, स्वाद आणि माधुर्य त्याचा जो अनुभव, त्या अनुभवाला बर्फी म्हणलेला आहे. पुढे त्याने असं सहज चिंतन केलेलं आहे की कर्म महत्त्वाचं का ज्ञान महत्त्वाचं, लोक विचारतात. पण ज्यावेळेला तुम्ही कर्म करता, थोडंसं ज्ञान असल्याशिवाय कर्म करता येत नाही, आणि ते भक्तीनं प्रेमानं करायचं, म्हणजे मग चौथा जो ध्यान मार्ग किंवा ध्यान योग आहे ना, तो आपोआप प्रकट होतो. म्हणून लांबी रुंदी जाडी म्हणजे जर ज्ञान, कर्म आणि भक्ती जर असतील, तर त्या भक्ती बर्फी म्हणजे भक्ती, आणि भक्ती म्हणजेच कर्म म्हणजेच ज्ञान, आणि त्यातून निर्माण होणारं ध्यान. आपण बर्फीचा आस्वाद घेतो, हा एका अर्थाने ध्यान योग आहे. सहज गंमत म्हणून सांगितली. एक पुस्तक आहे श्री रामकृष्ण परमहंसांच्या चरित्राचं, शारदानंदांनी लिहिलेलं रामकृष्ण लीला प्रसंग. सद्गुरूंच्या चरित्रात हे लीला प्रसंगच असतात. हे प्रसंग आपल्याही जीवनात असतात ना. जीवन म्हणजे काय, निरनिराळ्या घटना प्रसंगांची साखळी. पण आपल्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो हा भाव असतो, मी करता आणि त्यामुळे मी भोगता. पण संत जे करून जातात ना, ती त्यांची लीला असते. उदाहरण तुम्हाला सांगतो, कृष्णाचं जे बासरी वादन होतं ना, त्याचा श्वास बासरीतून गेल्यानंतर दिव्य म्युझिक तयार व्हायचं, संगीत तयार व्हायचं, आणि तो म्हणतो मी निराळं काहीच करत नाही आहे, ही लीला आहे माझी. पण सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे रासलीला आपण जिला म्हणतो. कृष्णाची रासलीला असते तर गोपींची रास क्रीडा असते. आनंद दोघांनाही होतो, पण कृष्ण इतक्या सहज करत असतो. लीला म्हणजे काय की ज्याच्यात ईज म्हणजे सहजपणा आहे आणि ग्रेस म्हणजे सौंदर्य आहे, ती लीला आहे. म्हणजे महाराजांचा कुठलाही प्रसंग आपण घेऊया आणि तो इतका पूर्ण असतो, आपण म्हणतो ना पूर्णमद पूर्णमिदम. कुठलाही एक प्रसंग महाराजांचं चरित्र नाही, चारित्र्य तर नक्कीच सांगून जातो. तो कोणत्याही क्रमाने तुम्ही घ्या. तुम्ही मग कॅलेंडर प्रमाणे पहिल्या वर्षी काय झालं असंही पुस्तक लिहिलेलं आहे, जीवन दर्शन, गोसी गोखलेंचंच पुस्तक आहे, अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला महाराज कसे कसे जगले बघायला आपण तशाच क्रमाने बघणार आहोत. पण एक लक्षात घ्या ना, कुठलाही प्रसंग काढा तुम्ही आणि त्या प्रसंगावर जर चिंतन केलं तर आपल्याला महाराजांचं दर्शन होईल. आपण चरित्र चिंतन महाराजांचं जे करतोय गेले काही दिवस, महाराजांचीच कृपा आहे, महाराजांचीच इच्छा आहे आणि महाराजांचीच प्रेरणा आहे, हे लक्षात ठेवायचं. या सगळ्या आपण जे करतोय त्याच्यामागे महाराज आहेत, महाराज आहेत, महाराज आहेत. आपण काल इथे थांबलो होतो, पण लक्षात घ्या प्रवास कसा सुरू झाला. गुरु शोध आपण बघितला, त्याच्यानंतर येहळेगावला तुझे गुरु तुकाई चैतन्य ते थांबलेले आहेत. येहळेगावला तिथे गेले, 9 महिने सेवा केली आणि नंतर ते म्हणाले अनुग्रह झाला, चला आता आमचे जे गुरु आहेत त्यांच्या दर्शनाला जाऊया. महाराजांचा अनुग्रहानंतरचा प्रवास येहळेगावून सोडून उमरखेडला गेला. त्याच भागात आहे उमरखेडला स्वामी चिन्मयानंद, त्या चिन्मयानंदांची समाधी आहे. ते गुरु म्हणजे महाराजांचे आजे गुरु तुकामाईंचे गुरुबंधू गोचर स्वामी त्या समाधीची व्यवस्था बघत होते. सुंदर मोठा हार घातलेला होता. अत्यंत सात्विक भावानं महाराजांनी आणि तुकामाईंनी एकदमच साष्टांग नमस्कार घातला. समाधीवरचा हार महाराजांच्या अंगावर पडला. तोच प्रसाद होता आणि तोच आशीर्वाद होता. दोघांनी साश्रू नयनाने आणि गदगद झालेल्या, सद्गदित झालेल्या अंतःकरणाने गुरु शिष्याने एकमेकाचा निरोप घेतला आणि महाराज तिथून निघाले. आपण बघितलं तो कालचा भाग आपण फक्त उल्लेख करणार आहोत. तिथून निघाले ते उज्जैनला आले आणि उज्जैनला बघितलं आपण, ते एका गुहेत राहत होते आणि तिथे ती गाय त्यांना पाजत होती. आपण गोवत्स द्वादशी वसुवारस म्हणतो, हे काय आहे निराळ. भांडं नव्हतं महाराजांच्याकडे, म्हणून त्या गायीच्या आचळाला तोंड लावून महाराज प्यायचे आणि सकाळी संध्याकाळी ती गोमाता यायची. ही निसर्गातली विश्वातली मातृशक्ती आहे आणि जिथे जिथे वात्सल्याचं तिला दर्शन घडवायचंय त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून पुढे तर आपण ह्याच्याहीपेक्षा चमत्कारिक प्रसंग बघणार आहोत महाराजांच्या चरित्रातला. पण एक लक्षात ठेवा, तिथे काही दिवस महाराज राहिले आणि मग तिथून त्यांनी ठरवलं की नैमिषारण्यात जाऊया. नैमिषारण्यात महाराज 2 वर्ष होते. तिथे ते त्याच गुहेत गेले जिथे 7 आसनं होती. 6 आसनांवर योगी बसलेले होते. आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी अधिकारी पुरुष होते, तेही तिथे होते आणि ते रिकाम्या आसनावर महाराज बसले
आणि तिथे जर 2 वर्ष होते तर तिथे योग साधना आणि महाराजांच्या जीवनात जी काही सिद्धी किंवा काही चमत्कार दिसतात त्याचा अभ्यास महाराजांनी तिथे केला असेल. पण महाराजांच्या चरित्रातला चमत्कार वाटावी अशी घटना ती सुद्धा आपण बघितली. नानासाहेब पेशवे नानासाहेब पेशवे हे पराभूत झालेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना अपमानित जीवन आपण जगतोय असं वाटतं. ते तिथून निघाले भारतातून आणि नेपाळमध्ये गेले आपल्या पत्नीला वगैरेला घेऊन. सोबत नोकर होते आणि सगळं वैभव घेऊन ते निघालेले होते. जड जवाईर, कारण त्यांच्या मनात होतं की पुन्हा काही सैन्य उभं करायचं आणि पुन्हा एकदा निकराची अशी लढाई द्यायची असा विचार होता त्यांच्या मनात. ब्रिटिश सरकारनं नेपाळच्या तिथे जी काही सत्ता होती त्याच्यावर दडपण आणून हा माणूस आम्हाला पाहिजे. मग त्यांनी कुटुंब तिथेच ठेवलं, एक नोकर त्यांच्या दिमतीला ठेवला आणि ते खाली उतरले. महाराजांना भेटल्यानंतर महाराजांनी त्यांना त्या ज्या गुहेत महाराज राहत होते त्याच्या शेजारची पण जरा आतली मोठी गुहा दिली. आता हे आपण काल बघितलंय, पण एक गंमत बघा ना, महाराजांच्यात कोणती शक्ती असली पाहिजे. महाराजांचं वय 15 वर्ष 1860 आणि अशा वेळेला पूर्णपणे राज्य वैभव, ऐश्वर्य, सत्ता अशा उपभोगात असलेलं जीवन आता कुठल्या टोकाला गेलेलं आहे, पराभव झालेला आहे, परागंदा झालेले आहेत म्हणजे पळून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत अस्वस्थ मनस्थितीत ते तिथे येतात आणि महाराज त्यांना स्वस्थ करतात, राहायला जागा देतात, त्यांच्याशी वाद घालत नाहीत, संवाद साधतात आणि एका अर्थाने शक्तिपात घडवतात त्यांच्यात की आता सैन्याने ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलण्याचे दिवस संपले. त्यांचीच भाषा शिकणारे, त्यांचेच संस्कार किंवा त्यांच्याच पद्धती वापरून अशी इंग्रजी शिकलेली माणसं नेते बनतील आणि देशाला स्वातंत्र्य मिळवतं. हे आपण बघितलं ना की नुसती आपल्या नेत्यांची नावं जरी घेतली, लोकमान्य टिळक काय, सावरकर काय, महात्मा गांधी काय, सरदार वल्लभभाई पटेल काय, सुभाषचंद्र बोस काय, ही सगळी मंडळी इंग्रजी शिकलेली होती, बुद्धिमान होती आणि त्यांनी एकत्रित अशी चळवळ केली आणि त्याच्यात भगतसिंग वगैरे सारखे क्रांतिकारकही होते. पण अशा माणसांकडून स्वातंत्र्य मिळणार आहे, सैन्याकडून नाही. तेव्हा तुम्ही तो नाद सोडा, शांत व्हा आणि त्याच्यासाठी आध्यात्मिक उपासना करा, रामनाम घ्या, ज्ञानेश्वरी, दासबोध सारखे ग्रंथ वाचा. एवी तेवी तुमचा नोकर जातोच ना अयोध्येला आठवड्यातून एकदा शिधा आणण्यासाठी, तर त्याला केसरी आणायला सांगा, आणताच तुम्ही. पण त्यांना असे धार्मिक आध्यात्मिक ग्रंथही आणायला सांगा, तो आणेल ना, ज्ञानेश्वरी आणेल, गीता आणेल. शांतपणे अध्ययन करा आणि उरलेलं आयुष्य इतकं शांत घालवा तुम्ही. हा प्रसंग 1860चा आहे आणि त्यांनी देह सोडला नानासाहेब पेशव्यांनी 1906 साली, म्हणजे 46 वर्षाचं आयुष्य. आणि पुढे एकदम ऐश्वर्यात असलेले, ऐश्वर्य गमावून बसलेले, अपमानित पराभूत झालेले, इतके शांत झाले, अध्यात्मात एवढे पुढे गेले की महाराज जे नेहमी म्हणायचे किंवा गीतेत भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अंतकालेचे माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम. देह सोडताना शेवटचा क्षणी किंवा श्वासाला माझं स्मरण कर, तू माझ्याचकडे येशील. महाराजांनी वचन दिलेलं होतं की तुमचा अंत मी साधेन, माझ्या मांडीवर तुम्हाला मरण येईल. 46 वर्षांना महाराजांना हे भान होतं. जेव्हा जेव्हा त्या भागात जायचे तेव्हा नानासाहेब पेशव्यांना भेटायचे आणि प्रत्येक वेळेला शांत शांत असेच ते वाटत गेले. ज्या वेळेला त्यांचा मृत्यूचा क्षण आला, महाराज तिथे पोचले. कारण महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या गुरूंनी मला 4 वरदानं दिलेली आहेत की जिथे मला पोचायचं असतं तिथे मी क्षणात पोचू शकतो, स्मरतृगामी. आणि म्हणून तिथे गेले आणि त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं शांतपणे. शेवटचे काय शब्द नानासाहेब पेशव्यांचे होते चरित्रात लिहिलेलं आहे, रामा महाराज, रामा चल मी येतो. रामाचं स्मरण करत महाराजांचं दर्शन घेत महाराजांच्या मांडीवर या माणसानं, तो कुठला पुरुष आहे, या मराठ्यांच्या राज्यातला शेवटचा पुरुष असं बाबांनी म्हणलेलं आहे. आणि त्यांनी असा अत्यंत समाधानानं प्राण सोडलेला आहे. 46 वर्ष त्यांच्याशी संपर्क टिकवून होते. आपण जे बघितलं ना, कोंबडीच्या स्पर्शानं महाराजांनी त्यांना जवळ केलं, घारीच्या शब्दानं महाराजांनी त्यांना जवळ केलं, कासवीच्या दृष्टीनं महाराजांनी त्यांच्यावर बदल घडवून आणला आणि उपदेशाने, शब्दाने, कधी कधी त्यांच्याकडे असून सर्व प्रकारांनी शक्तिपात घडवून अत्यंत एक चांगलं जीवन त्यांना जगू दिलं. महाराजांचं वय काय, 15. त्यावेळेला त्यांचं वय काय, 36 ते 40च्या दरम्यान. विचार करा, हा मोठा चमत्कार आहे.
बरं, तिथून महाराज आले अयोध्येला. अयोध्या म्हणजे महाराजांचं माहेर, त्यांच्या रामाची जन्मभूमी आणि रामराज्य जिथे रामाने केलं, अभिषेक जिथे रामाला झाला ते. तिथे त्यांना भेटले रामशास्त्री. पंडित होते. आपल्या बुद्धीचे निरनिराळे पैलू आहेत ना, त्याला निरनिराळी नाव आहे. एक लक्षात ठेवा, पंडा म्हणजे बुद्धीचा तो पैलू आहे जो वादविवाद घालतो. प्रज्ञा, ज्ञान निर्माण करतात, शोध वगैरे लावतात. आणि प्रतिभा म्हणजे काहीतरी नवीन, प्रतिभावंत आपण म्हणतो ना, म्हणजे काहीतरी नवीन काव्य, नवीन कला, नवीन उन्मेष ज्याला म्हणतात, ते त्यांच्या कृतीतून ते व्यक्त करतात. प्रतिभा, प्रज्ञा, पंडा. ते हे पंडित होते. समर्थाने म्हणलेलं आहे, जनी हित पंडित सांडित गेले. किती सुंदर आहे. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. म्हणजे सतत वाद घालतात, मरेपर्यंत वाद घालतात, तरी यांची वाद घालण्याची खुमखुमी किंवा खाज शमत नाही, तृप्त होत नाही. म्हणून पिशाच्य म्हणतात. आणि कुठल्याही देहात शिरून वाद घालण्याची आपली हौस. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. अशा एका पंडिताला ब्रह्मराक्षस होण्यापासून महाराजांनी वाचवलं. ते म्हणाले, तुम्ही तेजस्वी दिसता, तुम्ही निरनिराळ्या पद्धतीचं ज्ञान मिळवलेलं आहे, योगाचं ज्ञान आहे तुमच्याकडे, आणि सगुणोपासना कशाला? राम 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 कसलं? त्या आत्मारामाचं ध्यान करा, त्या आत्मारामाचं चिंतन करा. तुम्ही त्या ब्रह्माचा अनुभव घ्या. वेदांती म्हणजे ब्रह्म. मग त्यांना ब्रह्मज्ञान पाहिजे, ब्रह्मसाक्षात्कार पाहिजे, आत्मानुभूती किंवा आत्मसाक्षात्कार पाहिजे. ते करा ना तुम्ही. हे सगुणाची पूजा, ते भजन पूजन आणि ते नाम कशाला? महाराज म्हणले, आमचं बाबा असं आहे, आम्ही काही जास्त शिकलेलो नाही. म्हणजे एक आमचा तरी भ्रम असेल किंवा तुमचा तरी भ्रम असेल. आपण आता या रामाच्याच ठिकाणी आहोत ना, अयोध्येला. रामच ठरवेल की आम्ही घेतो ते रामनाम का तुम्ही करता ते ध्यान, अनुसंधान, ते जास्त महत्त्वाचं. त्या दिवशीचा प्रसंग तिथेच संपला. महाराजांनी रामाला मध्ये घातलेला आहे. संध्याकाळी टरबूज खाण्याचं निमित्त झालं आणि त्यांच्या पत्नीला जुलाब सुरू झाली. ती इतकी एकामागून इतकी अशक्त झाली एकदम, आपण ज्याला डिहायड्रेट म्हणतो ना, पाणीच गेल्यासारखं झालं. जीभ आत वळायला लागली. वैद्य आले, औषध योजना झाली, काही उपयोग झाला नाही. मग शेवटी त्यांना वाक्य आठवलं, अहो रामनामाने भवरोग जर दूर होतो तर बाकीच्या रोगांची काय कथा? बाकीचे रोग बरे होतील असं जरी नाही तरी आनंदाने सहन करण्याची शक्ती मिळेल. हे वाक्य आठवलं आणि बायकोच्या डोक्या शेजारी रात्रभर अखंड ध्यास लागल्यासारखं नाम घेत राहिले हे रामशास्त्री. ज्यावेळेला राम जरा संथ शांत होत गेलं तेव्हा बायकोनी डोळे शांतपणे मिटले आणि सकाळी ती पूर्णपणे बरी झालेली होती. त्यांना चमत्कार वाटला होता. त्यांनी जीवाची आशा सोडली होती बायकोच्या. आले आणि महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं. महाराज म्हणाले, मी किती लहान, तुम्ही किती महान. नाही नाही नाही, तुम्ही सांगतात तेच बरोबर आहे. राम नाम हेच रामबाण औषध आहे भवरोगावर आणि बाकीच्या रोगांवर. रोग बरा होईल किंवा होणार नाही, परंतु व्हाय टॉलरेट, सेलिब्रेट. कशाला सहन करता रडत रडत? साजरा करूया आपला रोग. खूप छान आहे हे महाराजांनी सांगितलेलं. आणि नंतर ते रामशास्त्री म्हणाले, माझी मुलं काशीला असतात, आपण काशीला जाऊया. अयोध्येहून महाराज काशीला आले. काशीत खूप प्रसंग घडलेले आहेत. त्यातले 2-3 महत्त्वाचे प्रसंग बघा. एक प्रसंग पाहूया. काशीत एक कोट्याधीश माणूस होता, श्रीमंत होता. एक फार सुंदर शब्द वापरलेला आहे. तो काशीतल्या अनेक लोकांचं मायपोट होता, पोशिंदा होता. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर चाललेला होता. हा दानशूर होता. अन्नदान करावं, लोकांचं कल्याण करावं, लोकांची सेवा करावी आणि त्यासाठी आपलं जीवन, आपला देह हे एक माध्यम आहे, असा अत्यंत पुण्यात्मा होता तो. पुण्यात्मा महाराजांचा शब्द आहे. एक सहज या संदर्भात आठवलं म्हणून सांगतो, आपण लक्षात ठेवावे. 2 शाळेतले मित्र जवळजवळ 40-1 वर्षांनी एकमेकाला भेटतात. पहिल्यांदा ओळखतही नाही आणि नंतर म्हणतात की अरे तू तो नरे, तू तो नरे. मग शाळेतल्या सगळ्या गप्पा होतात. आता तू काय करतोस? एक जण म्हणाला, मी आता रिटायर व्हायला आलेलो आहे पण मी शिक्षक आहे. आणि तू? मी म्हणाला, छोटा काय असतो ना, पण मी उद्योगपती आहे, इंडस्ट्रियलिस्ट. तर तुला किती मिळतात रे पैसे? तो म्हणाला, मला 5,000 रुपये मिळतात आणि त्याच्यात कुटुंबाचं माझं सगळं व्यवस्थित भागतं, महिन्याच्या शेवटी बाकी शून्य. तो म्हणतो की मी वर्षात 50 कोटी सुद्धा मिळवतो पण माझी सुद्धा बाकी शून्य असते. ते म्हणाले, मग कशाला रे एवढा खटाटोप करतोस? तो शिक्षक विचारतो त्याला की मी 5,000 मिळवतो, माझी बाकी शून्य,
तू 5 कोटी 50 कोटी वर्षाला मिळवशील, बाकी शून्य. तो म्हणला फरक आहे, तुझं छोटं शून्य आहे, माझं मोठं शून्य आहे. तो हसायला लागला. तो म्हणाला तू गणितात जरा कच्चा होता शाळेत, हे मला माहित आहे. शून्य हे शून्य असतं, छोटं शून्य मोठं शून्य काय. अरे तुझ्या 5,000 रुपयात फक्त तुझा संसार चालतो, तू बायको आणि 2 मुलं. पण माझ्या ह्याच्यात माझं जे 2-3 बंगले आहेत, तर प्रत्येक बंगल्यात बाग आहे, माळी आहे, वाहनं आहेत, ड्रायव्हर आहेत, घरात कितीतरी नोकर आहे, आणि माझ्या कारखान्यात तर किती कामगार काम करतात. त्या सगळ्यांचं माझा अहंकार नाही आहे, मी त्यांचा संसार चालवतो, पण माझ्या माध्यमातून इतक्या लोकांची पोटं भरतात, म्हणून माझी सुद्धा बाकी शून्य आहे, पण माझं मोठं शून्य आहे. मास्तरांना हे गणित कळतं. ते म्हणाले खरंच जीवनाचा विचार केला तर माझ्या माध्यमातून अधिकात अधिक लोकांचं अधिकाधिक कल्याण झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. त्यालाच भगवंतांनी सत्य हा शब्द वापरलेला आहे. अधिक लोकांचं अधिकतम जास्तीत जास्त हित ते सत्य. असू दे, आपण जरा पुढे जाऊया. मग रामानीच निकाल लावला. महाराज काय म्हणाले की माझा विजय झाला आणि तुमचा पराभव झाला असं समजू नका. रामानीच ठरवलं की राम नाम हे श्रेष्ठ आहे, आणि राम नाम एका बाजूनी सगुण आहे आणि दुसऱ्या बाजूनी निर्गुण आहे. सगुण निर्गुण असं काही नसतं हो. सगुणापासून सुरुवात करावी लागते. सगुण रक्षून निर्गुण परीक्षित जावे. परीक्षा निर्गुणाची करा ना, पण त्यासाठी रक्षण सगुणाचं नको का. महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. महाराजांची दाढी वगैरे करायला चिल्या नावाचा न्हावी यायचा. न्हावी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सुंदर मनमुक्त गप्पा चालायच्या. एकदा एक प्रोफेसर आले होते. म्हणाले मी काही दिवस इथे आहे, तुम्ही लोकांना सांगता वगैरे ते राम नाम वगैरे, पण निर्गुण निराकार आहे नाही परमेश्वर. परमेश्वराला कुठे 3 डोकी 6 हात असं काही नाही आहे परमेश्वर म्हणजे. तर ते म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं तर तुम्ही सांगा ना. तर त्यांनी महाराजांना समजून दिलं की हे निर्गुण जास्त महत्त्वाचं आहे. निर्गुणाच्या आधारावर तुम्ही सगुण उभं करा, सगुणाला काही महत्त्व नाही आहे. त्यावेळेला म्हणाले झालं बोलून. मला उगीच वाटतं की महाराज अशा वेळेला प्रोफेसरांना प्रोफेश्वर म्हणत असतील. मग प्रोफेश्वर तुम्ही म्हणता ते खरंच असलं पाहिजे, तर आम्ही काय बोलणार. चिल्या तुला कळलं का रे ते काय म्हणाले ते. महाराज तुम्हाला जर कळलं नाही आहे तर मला काय कळणार. महाराजांनी त्या चिल्याला एक टप्पू मारला. पण सांग ना रे तुला काय सांगायचं असेल तर. टप्पू मारणं असतं ना, हा शक्तिपात असतो. त्यावेळेला आपली शक्ती त्याच्यात संक्रमित केलेली असते. तो चिला म्हणाला मला काही विशेष कळलं नाही, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. तुम्ही ते निर्गुण 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 ज्या तोंडानं करत होतात, ते तोंड सगुण का निर्गुण. कारण सगुणाचा फोटो घेता येतो, सगुण दिसतं, सगुणाला स्पर्श करता येतो. ज्या तोंडानं तुम्ही निर्गुण निर्गुण करत होतात ते तोंड सगुण का निर्गुण. निरुत्तर झाले ते. सगुणाच्या आधारावरच निर्गुण असणार आहे आणि निर्गुणाच्या आधारावरच सगुण असणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन गोविंद रे. असे काही 2 निराळे नाही आहेत काही. सुरुवातीला प्रायमरी, नंतर सेकंडरी, असं करत करत पोस्ट ग्रॅज्युएट, आणि पुढे तर तुम्ही डॉक्टरेट डिग्रीसुद्धा मिळवा, म्हणजे थिसिस चालून पदवी मिळवा डॉक्टर वगैरे म्हणून. पण क्रमाने गेलं पाहिजे. तर खरा क्रम कुठला असेल तर तो सगुण हा क्रम आहे. गुरुदेव बाबा सुद्धा बेलसरे सांगायचे की 1 माळ तरी तुम्ही वैखरीने करा. मनातल्या मनात जप करा, वेळ ठेवून जप करा. माळ वापरलीच पाहिजे तसं नाही. 1 माळ किंवा माळेचा जो काही वेळ 2 मिनिटं 3 मिनिटं लागतात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा वैखरीने करा. आवश्यक आहे ते. सोडू नका शेवटपर्यंत. सगुणाला सोडू नका, नाही तर इकडेही नाही तिकडेही नाही, दोन्ही बाजूनी फसगत होईल. तर रामशास्त्र्यांनी त्यांना काशीला आणलं. हा जो पुण्यात्मा होता ना, त्याला नवज्वर झाला आणि तो गेला. सगळी काशी हळहळली म्हणलं तरी चालेल. हा इतका लोकांना दानशूर आणि पुण्यात्मा शब्द वापरला, त्याच्यात सगळं येऊन जातं. महाराज बसलेले, त्याचं तिथे प्रेत आणलेलं आहे. त्याची पत्नी एवढं प्रेम करत होती त्याच्यावर, ती म्हणली मी सती जाणार आहे. हे रामशास्त्री जे होते ते म्हणाले इतक्या जणांना तू नमस्कार केलेला आहेस, अजून एकाला नमस्कार कर. ते तिथे बसलेले आहे. म्हणून महाराजांच्याकडे घेऊन आले रामशास्त्री त्यांना. आणि महाराजांच्याकडे आणल्यानंतर त्यांनी सगळं सांगितलं की ते प्रेत आलेलं आहे. त्यावेळेला महाराज त्या पुण्यात्माचं दर्शन मी घेतो, मला एकदा पाहू दे त्याला. म्हणून महाराज गेले त्याच्याकडे. ते म्हणाले अरे हा झोपला आहे, हा मेलेला नाही आहे काही. म्हणून महाराजांनी गंगाजल आणा म्हणून सांगितलं. गंगेच्या काठचा हा प्रसंग आहे ना काशीला. श्रीराम 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 त्रिवार म्हणून ते पाणी टाकल्यानंतर तो उठून बसला, जणू काही झालंच नव्हतं.
त्यावेळेला काय, सगळ्या काशीत एवढा जय जयकार झाला, काशी विश्वेश्वराचा नाही, महाराजांचा. कारण बघा ना, की जवळजवळ हे गेलेच होते ना, ते प्रेत उठवलं. हा प्रसंग मनकर्णिका घाटावर घडलेला आहे. आपला आता जय जयकार होणार, आपल्या लोक खांद्यावर घेऊन नाचवणार किंवा आपल्या पालख्या नाचवणार, आपले देव्हारे वाजवणार. क्षणात विचार केला महाराजांनी. आणि त्यावेळेला महाराज असे 15-16 वर्षांचेच होते ना. धाडकन त्यांनी गंगेत उडी मारली. आणि उडी मारल्यानंतर ते पाण्यात, त्यांना अगदी पाण्याच्या खालून पोहण्याची सुद्धा सोय होती. प्रयागला ते प्रकट झाले. पण काशीला आणखीन एक घटना घडली. ती घटना पुढे चालू राहिली, म्हणून आत्ता आपण पाहूया. कुठली घटना आहे? काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला महाराज जात होते. पहिल्यांदा ते रामशास्त्रींकडे आले. महाराजांच्या बरोबर कायम 8-10 माणसं असायची. ह्यांना उगीच कशाला ओझं, म्हणून ते एका राममंदिरात येऊन राहिले महाराज. मग राममंदिरात महाराजांचं चरित्र, म्हणजे कसं जीवन होतं दैनंदिन, ते वर्णन केलेलं नाही, पण आपण कल्पना करा ना. नाम असेल, ध्यान असेल, भजन असेल, कीर्तन असेल, पूजन तर असेलच असेल, आनंद असेल. राम म्हणजेच आनंद आणि नाम म्हणजे महानंद किंवा परमानंद. तर ते करत असताना विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले होते. तिथे बंगालमधली एक म्हातारी बाई, आजी, त्यांना नमस्कार करून म्हणाले की देवाच्या दयेनं आमच्याकडे खूप आहे हो, आम्ही बंगालमधले मोठे जमीनदार आहोत, माझ्या मुलाला मूल नाही आहे, संतती नाही आहे, 3 लग्न त्यांनी केली. महाराज म्हणाले, हे बघ, रामाची जर इच्छा असेल तर काय व्हायचं ते राम पाहून गेल. आणि इथे तर काशी विश्वेश्वर सुद्धा आहे. तू असं कर, कलकत्त्याहून तुझ्या मुलाला आणि पहिल्या सुनेला बोलवून घे. महाराजांची दूरदृष्टी छोट्या छोट्या प्रसंगात सुद्धा दिसते हो. त्यांनी लहान सुनेला बोलवलं असतं, कारण तिचं वय कमी आहे. हिचं 40-42 वय आहे नाही म्हणलं तरी, आणि त्याचं 55 वय आहे मुलाचं. पहिल्या सुनेला म्हणजे पुढे वादच नाही काही. ती आली, रामाची इच्छा असेल तर होईल तुला मुलगा, आणि नारळ घातला. मुलाच्या बारशाच्या दिवशी हा फोडा आणि सगळ्यांना वाटा. ह्याच्यात केवढी पॉझिटिव्ह सजेशन म्हणतात ना, केवढी सकारात्मक अशी सूचना दिलेली आहे. आशीर्वाद नाही दिलेला. रामाची इच्छा असेल, मुलाच्या बारशाला हा नारळ फोडा आणि सगळ्यांना वाटा. ते गेले, आनंदाने गेले. काळाच्या ओघात यांना मुलगा झाला की हो. पण महाराज कुठे होते? महाराज भेटले नाही. त्या पुण्यात्म्याला सुद्धा त्यांनी काशीत नंतर आपलं जीवन म्हणजे पुनर्जन्म मिळाला, ज्याच्यामुळे मिळाला ते महाराज भेटले कुठे? गंगेत उडी टाकून पोहून प्रयागला आले. मग पुढे आता ह्यालाही तसंच झालं. ह्याला काळाच्या ओघात मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर सगळं नाव आता त्या महात्म्याला भेटलं पाहिजे ना, ज्यांनी नारळ दिला. तो जे राम आणि काशी विश्वेश्वराचं नाव घेत असेल तर नारळ त्यांनी घातलेला आहे. आमच्या दृष्टीनं तोच परमेश्वर. याला खूप नोकर होते या श्रीमंत जमीनदाराच्या घरी. सगळ्यांना वर्णन करून सांगितलं. आणि अशा वर्णनाचा तुम्हाला जर कुठला साधू भेटला तर त्याला सरळ अगदी विनंती करून, प्रार्थना करून कलकत्त्याला घेऊन या. महाराज कुठे सापडायला हो? महाराज फिरत होते. या मधल्या काळात आणखीन एक गंमत झाली होती. हे महाराजांकडून शिकायचं. महाराजांना पुढे हत्तीवरून मिरवणूक काढली कलकत्त्याला. महाराज हरकत नाही, चला बसूया. पहिल्यांदा नाही वगैरे सगळं झालं, पण इतक्या सहजपणे हत्तीवर बसले. इथे काही लोकांनी बघितलं, त्यांना एक महंत हवा होता. महंत म्हणजे आध्यात्मिक नेता हवा होता. महाराजांना त्यांनी बघितलं. महाराज अगदी विशीच्या आतले, तरुण, दाढी वाढवलेली, मागे केशांचा जटाभार, सुंदर दिसत होते महाराज. आणि शिवाय एक कान फाटल्यामुळे हा कानफाट्या योगी असू शकेल, लक्षात ठेवा. म्हणजे जीवनाला भिडू नका. जीवनाला तुमचा भिडू बनवा. की भिडू म्हणजे पार्टनर. सहजपणे जीवन जगा. येऊ करीन त्याऊ करीन कशाला? महाराज म्हणाले, महंत होणार का? चला होऊया. त्यांच्याबरोबर ती मंडळी, आता शिष्य परिवार झाला ना, चालत होते. मथुरेला आले. हे सगळे कलकत्त्याच्या त्या जमीनदाराचे नोकर सगळीकडे पसरलेले होते. आणि सगळीकडे पसरलेले असल्यामुळे मथुरेला महाराजांचं वर्णन सोपं होतं. असे तेजस्वी आहेत, गोरे आहेत, जरा उंचेपुरे आहेत, आणि डावा कान फाटलेला आहे. ती तर अगदी महाराजांची खूणच होती. आणि मग त्यांनी महाराजांना कलकत्त्याला आणलं. कलकत्त्याला आणल्यानंतर ह्या जमीनदाराला महाराजांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं. परब्रह्म चालू होतं की त्याच्या घरी. मग त्यांनी हे करू. महाराज म्हणाले, मला काही नको. मी कुठे ठेवणार? मी लंगोटी घालणारा बैरागी आहे, मला काही नको. नाही नाही, काहीतरी घेतलंच पाहिजे तुम्ही. तर असं करूया, हरिहाट घाल. हा हरिहाट आहे ना, तो एक फार मोठा प्रकार आहे. कलकत्त्याला तसा हरिहाट त्यापूर्वी झालाही नसेल. तर हरिहाट म्हणजे काय? तर हरीचा बाजार. हाट म्हणजे बाजार. आपण बाजार हाट करून आलो म्हणतो ना,
हाट म्हणजे बाजार. हरीचा हाट म्हणजे काय? हरी न घातलेला बाजार नाही. हरीकडे जाण्यासाठी जे जे मार्ग आहेत ते मार्ग एका वेळी एका छताखाली करणं. मोठा व्याप असतो, तर आयोजन करणं काही सोपं नाही आहे. म्हणून कलकत्त्यापासून 2 मैल अंतरावर जागा, एक मोठी उघडी अशी जागा होती, ती निवडली. कारण केवढा मोठा तिथे मंडप घालावा लागणार होता. किती लोक, अक्षरशः हजारो, आणि 7 दिवसांचा कार्यक्रम. काही एखाद दुसरा लाख लोकांनी येऊन गेले असतील. सगळ्यांना मुक्तद्वार होतं तिथे. आणि तिथे काय करायचं ठरलं होतं, आत्ता सांगितल्याप्रमाणे आरंभी महाराजांची हत्तीवरून कलकत्त्याच्या रस्त्यावरून मिरवणूक काढली. महाराजांना हे काहीच नव्हतं. एखादी छाया जशी त्या हत्तीवर बसावी ना, तशी महाराज छाया असते महाराजांची. महाराजांची कायाही नव्हती, आणि महाराजांची माया म्हणाल तर काही नाही. महाराजांचं हे स्वरूप होतं, म्हणजे त्यांच्या जीवनाची, वागण्याची शैली होती की ठीक आहे, पाहिजे ना तुम्हाला, आलो. पण नाहीच ना. पुढे याच व्यापाऱ्याच्या घरी एक प्रसंग घडल्याचं वाचनात येतं की आता तुम्ही आलाच आहात ना, तुम्ही केव्हा जाल हे आम्हाला माहीत नाही, तर एक आपण फोटो काढूया. महाराज सांगतात की आज माझा फोटो, आज नका काढू. तो फोटोग्राफर त्यांनी बोलवला होता ना, तर नका काढू म्हणजे काय? म्हणाले बघा तुम्ही, हरकत नाही, काढा तुमची इच्छा असेल तर. फोटोग्राफर गेला, आणि त्यावेळेचे फोटो म्हणजे काय, ते काळं कापड वगैरे घालायचं, ते स्लाईड तिथे असायची, काच, त्या काचेवर तो मसाला सगळा पसरलेला असायचा, आणि नंतर ते डेव्हलप करून तो फोटो तयार करायचा. सगळ्यांचे फोटो आले. महाराज मध्ये बसलेले होते, त्या भागी एम्प्टी स्पेस म्हणतात ना, तशी मोकळी जागा आली. महाराजांचा फोटोच आला नाही. त्यावेळेला त्यांनी म्हणलं असं कसं झालं? म्हणाले अगदी आज त्या फोटोग्राफरला बोलवा, आज माझा फोटो काढा. चांगला फोटो निघाला, आणि तो त्यांच्या संग्रहातही असेल. त्या दिवशी काय होतं प्रश्न विचारतो, त्या दिवशी मी देहात नव्हतो. माझी देह भावनाच नष्ट झालेली होती. म्हणजे माझ्या देहाची ही जी बाहेरची आकृती दिसते ना, आउटलाईन किंवा रूपरेषा म्हणतात, ती रूपरेषा सुद्धा तुम्हाला दिसणार नव्हती. काय हा अनुभव असेल. विवेकानंदांच्या जीवनात असाच एक प्रसंग घडलेला आहे. महिलांच्या सभेत त्यांना बोलायचं होतं. 4 वाजता कार्यक्रम होता. अमेरिकेतला प्रसंग आहे, आणि अमेरिकेतले कार्यक्रम वेळेवर म्हणजे वेळेवर सुरू होणार. आणि स्वामीजी एक 15-1 मिनिटं आधी पोचले. त्यावेळेला आधी पोचला स्वामीजी तुम्ही? ते म्हणाले इथे कुठे लायब्ररी आहे का? ते म्हणाले शेजारची रूम लायब्ररी आहे, ग्रंथालय, आणि इथे आहे तो हा सभागृह आहे, बसा ना स्वामी तिथे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे नवीन खंड आलेले होते. स्वामीजी वाचनात एवढे गर्क झाले. 2 मिनिटं कमी होती 4ला, त्यावेळेला ती आयोजिका बोलवायला आली, स्वामीजी इट्स टाइम, वेळ झालेली आहे. तर स्वामीजी म्हणाले इथे मिरर आहे का कुठला? तर ती म्हणाली इथे फुल साईज मिरर आहे की हा. स्वामीजी त्या मिरर, त्या आरशासमोर उभे राहिले, आणि त्यांनी आपलं पागोटं वगैरे सगळं नीट वगैरे केलं आणि बघितलं. त्यावेळेला तिने सहज गमतीनं टोमणा मारला की स्त्रियांसमोर बोलायचंय म्हणून काही तयारी, की आपला फेटा नीट आहे ना, तुम्ही सगळं नीट आहे ना, बघताय आरशात, स्त्रियांसमोर बोलायचंय म्हणून. स्वामीजी म्हणाले तुला कळणार नाही, पण कदाचित हाच विषय मी मांडतो आता, की मी वाचनात एवढा तल्लीन झालो होतो की मला देहच उरला नव्हता. मी बघत होतो की हे पागोटं आणि माझ्या खालचं वेश याच्यामध्ये माझं डोकं आहे की नाही. भूत वाटलं असतं त्यांना की मग पागोटं तरंगत आलेलं आहे. म्हणजे इतकं माझं देहभान, बॉडी कॉन्शियसनेस म्हणतात ना, हरपलेलं होतं. हा अनुभव आहे. आपल्याला अनुभव म्हणजे असे उदाहरणं घ्यायची, आदर्श समजायचा, आणि त्या दिशेनं निदान ते कायम तशा अवस्थेत असतील, त्यांना हुकमानी तशी अवस्था मिळवता असेल, आपण प्रयोग तरी करूया ना. आवडत्या व्यक्तीबरोबर, आवडता कार्यक्रम बघताना, आवडतं पुस्तक वाचताना, आवडता पदार्थ खाताना, किंवा आवडता अनुभव घेताना काही क्षण का होईना आपल्याला सुद्धा देहभान हरवल्याचा अनुभव येतो. पण आपला सगळा प्रापंचिक परिस्थितीवर अवलंबून असलेला आहे. आध्यात्मिक उपासना करताना, नाम घेताना, ध्यान लागताना कधीकधी आपल्याला वाटलं पाहिजे की मला देहच नाही आहे. एक साधा आम्ही मुलांवर प्रयोग करायचो की आता तुम्ही बसा बरं, शांतपणे डोळे मिटून बसा, साडी मांडी घालून बसलात तरी चालेल. आणि आता आम्ही ज्या सूचना देतो त्या तुम्ही स्वतःला द्या, आणि मग बघा तुम्हाला कसा अनुभव येतो ते. हां, आत्ता मला नाव नाही आहे, गाव नाही आहे, पत्ता नाही आहे, माझा घर नाही आहे, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, माझ्याकडे कुठलं वाहन नाही, घर नाही, इतकंच काय माझ्या शरीराला वजन सुद्धा नाही. म्हणून आम्ही काही क्षण थांबायचो, आणि नंतर 3दा तुम्ही ओंकार म्हणा किंवा श्वास घ्या दीर्घ, सावकाश डोळे उघडा,
ती 4थी 5वीतली पोरं खोटं कशाला बोलते, इतकं खरंच वजन नाही असं वाटायला लागलं. इतक्या आनंदात होतो आम्ही, खरंच आम्हाला असं वाटलं की आम्हाला शरीरच नाही. हे फार महत्त्वाचा अनुभव आहे. थोडा मिळाला तरी त्याची एवढीच चटक लागेल की आपण त्या अनुभवाचं आपल्याला व्यसनच लागेल, हेही लक्षात ठेवा. तर महाराजांनी हा सगळा हरिहाटाचा घाट घातला, मोठा मांडव घातला गेला आणि त्याच्यात चारही युगातल्या ज्या हरीकडे म्हणजे परमेश्वराकडे जाणाऱ्या उपासना होत्या, त्या उपासनांचं एकाच वेळी अनुसरण सुरू झालं, आलंबन सुरू झालं. उदाहरणार्थ सत्ययुगातलं तपश्चर्या, त्रेतायुगातला यज्ञ हवन, नंतर द्वापर युगातली पूजा अर्चा तर काय होतीच होती. आणि आता कलियुगातलं नामस्मरण, नाम जप, नाम गजर, नाम जागर, इतकं सगळं होत होतं. शिवाय तुम्ही म्हणतात तीर्थ आहे, व्रत आहे, यज्ञ आहे, मौन आहे, मनन चिंतन चर्चा आहेत. इतकं कशाला, पंचाग्नी साधन म्हणून जे आहे रामकृष्णांच्या शारदा मातांनी केलेलं होतं, म्हणजे शारदा त्यांच्या पत्नी पण आपल्या माता, की 4 बाजूने अग्नी पेटवायचा आणि वरती मध्यान्नावर डोक्यावर आलेला सूर्य तापून निघायचं. हे तापून निघणं एक प्रकारचं तप आहे, लक्षात ठेवा. परंतु हे कशासाठी, तर आपली शक्ती जी आहे ना, आत्मशक्ती, ती वाढवण्यासाठी, सहनशक्ती आहे ती वाढवण्यासाठी, तितिक्षा आपण ज्याला म्हणतो, मी किती सहन करू शकेन उष्णता, हे पंचाग्नी साधन सुद्धा तिथे होतं, अनुष्ठान होतं, निरनिराळे मंत्र, निरनिराळे सगळं ते एवढं वैभव होतं. आणि त्याच्या जोडीला 7 दिवस अखंड अन्नछत्र होतं. कोणी लुळे पांगडे लंगडे, कोणीही कुठली जात काही नाही, मुक्त द्वार होतं अन्नाचं. महाराज एखाद्या राजेंद्रासारखे शोभत होते, वर्णन नाही त्यांचं. कारण का, आधीच त्यांचं वैभव, आधीच त्यांचं तेज. आता हे सगळं करणारा जो आयोजक जमीनदार होता ना, त्यांचेच हे गुरु. महाराजांच्या लक्षात येत होतं, इतके निरनिराळे छोटे छोटे मंडप किंवा कक्ष होते, निरनिराळी साधनं चालली होती. महाराज 2 ठिकाणी रमले. जिथे नाम चालवतो तिथे महाराज रंगले, आणि जिथे अन्नछत्र चालवतं तिथे महाराज रमले. छान वेळ घालवला त्यांनी तिथे. आणि ज्यावेळेला हे झालं त्यावेळेला म्हातारी माणसं म्हणायला लागली की आमच्या स्मृतीत तरी अशा प्रकारचा हरिहाट झालेला नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की हरिहाटाचा घाट महाराजांनी कशासाठी घातला, त्या व्यापाराच्या समाधानासाठी. स्वतः महाराजांना काय हवं होतं, महाराजांना काही नको. एक सहज तुम्हाला सांगतो, महाराजांची काल 4 वरदान आपण बघितली. त्याच्यात एक वरदान असं होतं की मला ज्यावेळी जे ज्ञान हवं असेल ते पूर्णपणे एका क्षणात माझ्यासमोर प्रकट होतं. ही भाषा कशी आहे माहिती आहे ना, तुम्ही क्लिक केलं की ऑन स्क्रीन तुम्हाला ती माहिती मिळते आणि तुम्ही पुढे पुढे सरकत जा, माहिती मिळत जाते. एका क्षणात हे घडतं. महाराज म्हणतात ते घडतं. एक प्रसंग बघा, हा प्रसंगाचा संबंध मगाशी मनकर्णिका घाटावर त्या पुण्यात मला उठवलं त्याच्याशी आहे. याच्याहून जिथे गुलाबराव महाराज होते अमरावतीत, तिथून आली मंडळी गोंदवल्याला. त्यांचा एक अंध त्यांचा मित्र होता आणि बाकीची मित्रमंडळी होती, गुलाबराव महाराजांच्या परिवारातीलच असते. तर परिवार म्हणजे भक्त परिवारातील. तर ते तिथे आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, आमचा हा अंधळा मित्र आहे, याला दृष्टी पाहिजे ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी. तुम्ही प्रेत जर उठवलंय तर तुम्हाला दृष्टी देणं काय अवघड आहे. एवढाच प्रश्न. महाराजांनी पटापट 4-5 उत्तरं दिलेली आहेत. पहिलं उत्तर त्यांनी काय सांगितलं, एक म्हणजे मी त्याला प्रेत उठवलं नाही कारण तो मेलेलाच नव्हता, तो त्याचा गंडांतर मृत्यू होता, त्याचं आयुष्य अजून राहिलेलं होतं, त्याचा प्रारब्ध भोगायचं राहिलेलं होतं. हे पहिलं उत्तर दिलं. मी नाही, तो मेलाच नव्हता तर मी काय, काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतो ना, तसं त्याच्या बाबतीत घडलं. तो कपिला षष्ठीचा योग होता. महाराज म्हणाले 60 वर्षांनी एकदा येतो आणि त्या योगाचं म्हणून सुद्धा काहीतरी सामर्थ्य असेल की नाही, म्हणून तो जिवंत झाला, पण तो मेलाच नव्हता, त्याचा एका अर्थाने पुनर्जन्म झाला असं आपण म्हणूया. तिसरं कारण महाराजांनी सांगितलं, मी जर प्रेताला उठवत असतो तर गोंदवल्याला कुणीच मेलं नसतं, माझ्याच घरात किती माणसं मेलेली आहेत. म्हणून असं काही प्रेत उठवणं वगैरे ही शक्ती कुणाकडेही नसते आणि माझ्याकडे तर नाहीच नाही. आणखीन एक उत्तर, समजा याला दृष्टी दिली तर हा फक्त ज्ञानेश्वरीच वाटेल, याची शाश्वती म्हणजे गॅरंटी देता, दुसरीकडे इकडे तिकडे बघणार नाही, निसर्ग सौंदर्य अनुभवायला इकडे तिकडे जाणार नाही. इतकंच कशाला,
बघा ना, फक्त ज्ञानेश्वरी वाचेल ह्याची शाश्वती तुम्ही मला कशी देणार आहात? आणि शेवटचं ते म्हणाले, लक्षात ठेवा, तुम्ही कुणाकडून आलायत? गुलाबराव महाराजांच्याकडून आलायत ना. ते स्वतःला ज्ञानेश्वरांची मानसकन्या आणि कृष्णाची कांता म्हणजे पत्नी समजतात. त्यांचा मधुरा भक्ती आहे त्यांची. आणि ज्ञानेश्वरांची मानसकन्या, कृष्णाची पत्नी म्हणजे शक्ती एका अर्थाने, कृष्णाची म्हणजे गीतेची आणि ज्ञानेश्वरांची म्हणजे ज्ञानेश्वरींची. ते आंधळे आहेत आणि आंधळे असं ते बोट ठेवून ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचतात. आता चमत्कार काही अनेक जणांनी घेतलेला अनुभव होता. तर अशी शक्ती असलेल्या माणसाकडून माझ्याकडे कशाला आला? जा परत गुलाबराव महाराजांच्याकडे. महाराजांनी काय उत्तरं दिली? पहिल्यांदा म्हणजे त्याला मृत्यू आलाच नव्हता, तो गंडांतर मृत्यू होता. दुसरं म्हणजे तो कपिला षष्ठीचा योग होता, माझं काही कर्तृत्व नव्हतं. तिसरं म्हणजे जर मला मेलेल्याला जिवंत करता आलं असतं तर गोंदवल्याला कोणी मेलच नसतं. चौथं म्हणजे काय, हा फक्त ज्ञानेश्वरीच वाचेल याची मला गॅरंटी देता का? खात्री, शाश्वती. आणि पाचवं त्यांनी महत्त्वाचं सांगितलं म्हणजे गुलाबराव महाराजांच्याकडून तुम्ही येता आणि ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी दृष्टी, ते म्हणजे जिवंत ज्ञानेश्वरी आहे. त्यांना शरण द्या आणि त्यांना काही अवघड नाही आहे, लक्षात घ्या. असे प्रसंग घडत होते. काशीतला प्रसंग पुढे कलकत्त्यापर्यंत आला. मधल्या काळात महाराज महंत सुद्धा झालेले होते. आता कलकत्त्याला आपला फार महत्त्व वाढतंय, महात्म्य वाढतंय, गाजावाजा होतोय हे त्याला कळल्यानंतर महंत म्हणजे त्यांच्याबरोबर शिष्य परिवार होता, त्यांना अमरकंटक या क्षेत्राला पाठवलं आणि स्वतः एकदम अदृश्य झाले. कुणालाही न सांगता निघून गेल्याशिवाय लक्षात ठेवा, तुमचं एकंदर महात्म्य वाढणं कमी होणार नाही. अलीकडच्या काळात गाडगे महाराज बोलायचे आणि त्यांच्या हातात काठी असायची. कशासाठी? नमस्कार करू नका, मला स्पर्श करू नका, मी मोठा नाही आहे. स्पर्श करू नका म्हणजे काय? अस्पृश्यता नाही. मला कशाला देव म्हणून नमस्कार करता? म्हणून ते सांगायचे काय, कीर्तन झाल्यानंतर डोळे मिटायचे, उघडायचे नाहीत मी सांगितल्याशिवाय. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हात वर करून ते असे वाजवत म्हणायचे. आणि लोक म्हणत असताना वेगात पळून जायचे. कुठल्या दिशेने ते गेले कोणाला कळायचंही नाही. कशासाठी? आपलं महत्त्व आणि महात्म्य वाढू नये म्हणून. महाराज तसंच करायचे की कलकत्त्याहून निघाले आणि आले, सातपुडा वगैरे उतरून नर्मदेच्या काठी आले. नर्मदेचा काठ म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा वगैरे करत असतील. त्यांना एक तरुण भेटला. तो घरातून पळून आला होता. महाराजांनी मोठ्या खुबीनं, अरे कुठून? इंदूरला. मग आपण इंदूरला जाऊया की रे, म्हणून त्याला गप्पात गुणगुण वगैरे तो इंदूरला आणलं त्यांनी त्याला. इंदूरच्या गावाच्या बाहेर एक डबकं होतं. त्या डबकं म्हणजे पाण्याचा असं तलावासारखं असेल, बाजूला सगळा चिखल होता. त्या काठाच्या तिथे महाराजांना बसवलं. त्या काळात महाराजांची अवस्था अशी होती की कोणत्याही क्षणी त्यांची समाधी लागत असते. आणि भावसमाधी शरीरावर असा परिणाम करायची की शरीर असं पडायचे. ते त्यांना सांभाळण्यासाठी एक व्यक्ती लागायची. कदाचित त्या तरुणाने विचार केला असेल की आपण कुठल्या अडचणीत पडलो की आता ह्यांना सांभाळावं लागणार आपल्याला, आणि आपण आपल्या गावाच्या सीमेवर आलेलो आहे. तो पळून गेला. महाराज मग चिखलात वगैरे असे बसलेले. काय महाराजांची मूर्ती दिसत असेल बघा बरं. तेज तर आहे पण सगळ्या बाजूंनी चिखल, कारण महाराजांची समाधी लागलेली आहे. त्यांना भानही नाही. एक गवळी जात होता. गवळ्याला महाराज दिसले आणि हे कोण आहेत? हे कोणीतरी सिद्ध पुरुष असतील. पाण्याने वगैरे त्यांना स्वच्छ केलं आणि त्यांना असं उचलून धरून जवळ मारुतीचं मंदिर होतं, त्या मारुतीच्या मंदिरात आणून ठेवलं. पाहता क्षणी जसा आपण म्हणतो ना की अनुग्रह दिला जातो, महाराजांचे डोळे सुद्धा बंद असतील. हा गवळी त्यांना पूर्णपणे शरण गेला. आणि एका अर्थाने बघाल तर महाराजांचे पहिले जे काही शिष्य झाले त्यातला हा निष्ठावंत शिष्य होता. हा गरीब होता पण गायी होत्या त्याच्या, म्हणून गायीचं गौरस आपण ज्याला म्हणतो ते गौरस कसं धारोष्ण काढलेलं सकाळी आणि संध्याकाळी महाराज इंदूरला असेपर्यंत तो आणून देत होता. ही त्याची भक्ती होती. एकनिष्ठ म्हणतो ना, एकनिष्ठा अशी ती भक्ती होती. तो गवळी झाला. मग मारुतीच्या मंदिरात कसे प्रसंग घडत गेले बघा बरं. मारुतीच्या मंदिरात महाराज आले होते आणि महाराज आता बसले होते. आता त्यांना जाग वगैरे आले. किती महाराजांचं व्यक्ती. आणि मारुती म्हणजे ते मारुतीचाच अवतार की हो. इनामदार म्हणून होते इंदोरला एक इनामदार, ते श्रीमंत ग्रस्त होते. दर्शनाला आले होते. त्यांना साधू संन्यासी यांच्याबद्दल एक आकर्षण होतं. आणि आकर्षण कसं होतं की शरणच जायचं त्यांना. मला मार्ग दाखवा, मी एक साधा माणूस आहे, एक दिशाहीन आहे, मला दिशा दाखवा. महाराजांना बघितल्यानंतर महाराजांच्या बरोबर कोणी नाही आहे आणि महाराजांना नक्की कोणी कुठे जायचं असं काही कार्यक्रम नाही आहे. आमच्या घराच्या मागे बाग आहे आमची, तिथे या ना तुम्ही.
काही हरकत नाही. हेच तुम्हाला सांगतो, महाराज इतके सहज जगत गेले की तुम्ही न्याल तिकडे, न्याल तिकडे, न्याल तिकडे, चला महंत महंत, हत्तीवर बसा, हत्तीवर बसा, आता चला तुमच्या बागेत येऊन बसतो. त्यांना एक साधू सत्पुरुष आपल्या बागेत येऊन बसलेला आहे. लोक आता त्यांच्या दर्शनाला वगैरे येतील आणि आपल्याला तर हक्काचं त्यांचं दर्शन मिळेल. पण त्यांची बायको जी होती, जीजीबाई म्हणून, ती आपण म्हणतो ना जरा तिखट अशी होती. ती म्हणते सगळे साधू बंधू असतात, ते तुम्हाला फसवतात आणि तुम्ही फसता. अंधश्रद्ध कुठले? मी परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना साधू म्हणणार नाही. एक लक्षात ठेवा, मी परीक्षा घेणार. आता साधू संतांची परीक्षा घ्यावी का? सद्गुरूंची परीक्षा घ्यावी का? आपण कोण सद्गुरूंची परीक्षा घेणार आहे? पण विवेकानंदांच्या वगैरे चरित्रात सद्गुरूंची परीक्षा घ्या तुम्ही, का नाही? रामकृष्णांची पत्नी शारदा माता ज्या वेळेला त्या आल्या दक्षिणेश्वरला, जिथे रामकृष्ण राहत होते, पहिले काही महिने वाटतं ते एकत्र राहिले, पण नंतर समोरची जी खोली होती, नौबत खाना म्हणायची त्याला, जिथे नौबत वाजायची आरतीच्या वेळेला, तिथे आई आणि तिची सून म्हणजे यांची पत्नी शारदा माता त्या तिथे असायच्या. मध्यरात्रीनंतर हे ठाकूर त्यांना म्हणायचे, म्हणजे आमच्या रामकृष्णांना, उठून जातात कुठे? एक योगानंद कदाचित नाव असेल ते, त्यांना संशय आला, परीक्षा घेतली पाहिजे गुरुची. म्हणून एका दिवशी त्यांच्या मागोमाग निघाले. मध्यरात्र होऊन गेलेली होती, शांतपणे सगळे झोपलेले होते. ते गेले, त्यांचं एक साधना स्थळ होतं, पंचवटी वगैरे असं. त्या साधना स्थळी ते गेले. बायकोच्याकडे त्यांनी ढुंकूनही बघितलं नाही, त्या नौबत खाण्याच्या खोलीकडे गेले. सर त्यांनी आपलं धोतर वस्त्र काढून ठेवलं, जानवं सुद्धा काढून ठेवलं आणि पूर्णपणे, ज्याला आपण म्हणूया ना, ही दिगंबर अवस्था आहे, पण उपासना निरंजनाची करायला लागले. अलख निरंजन आपण म्हणतो की या डोळ्यांनी लक्ष देऊन ते दिसणारच नाही आहे रे, ते अलक्ष निरंजन आहे. डोळे बंद करून तू बघ, तुला ती आत्मज्योती दिसेल, तुला सगळीकडे पसरलेला तिचा प्रकाश दिसेल. ही निर्गुणाची जी उपासना आहे, ही एकांताची जी उपासना आहे, ती रात्रीच्या अंधारात चांगली होते. हा जो नाथपंथ आहे ना, त्यांचा उपासनेचा दिवस किंवा निरनिराळ्या उत्सवांचे दिवस सुद्धा अमावस्या असते. अमावस्येबाबत धार्मिक आणि आध्यात्मिक सहज एक आला विषय म्हणून बोलतो की धार्मिक दृष्ट्या अमावस्या हा निषिद्ध दिवस आहे, अशुद्ध दिवस आहे. कोणतेही काम घेऊ नका, प्रवासाला गरज नसेल तर जाऊ नका, हे सगळं आहे. पण अमावस्या ही शून्य तिथी नाही आहे, तर समतिथी आहे. त्या दिवशी एकाच वेळेला चंद्र आणि सूर्य उगवतात आणि एकाच वेळेला मावळतात. म्हणजे सूर्य आकाशात दिवसभर असतो, त्याच वेळेला चंद्रही असतो, त्यामुळे चंद्राचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. आणि सूर्य मावळतो त्याच वेळेला जवळपास चंद्रही मावळतो. म्हणून आपण अमावस्या, चंद्र शून्य तिथी, शून्य तिथी नाही आहे, ती साम्य तिथी आहे. आणि समत्वम योग उच्चते. तुम्हाला शरीरात कफ वात पित्त हे साम्य सोडाच, पण तन आणि मन, मन बुद्धी आणि चित्त यांची साम्यावस्था जर आणायची असेल तर रात्रीचा अंधार आणि अंधारात निर्गुण अद्वैत याची उपासना चांगली होते. कारण बाकीचं जग सगळं लोप पावलेलं असतं. तुम्ही बघा ना, पहाटे 4ला उठा, अंधार आहे, तुम्हाला संसारातली माणसं किंवा आपल्या भिंतीला गेलेले तडे किंवा रंग उडालेला काही दिसणार नाहीये, शांतपणे. पण तुम्हाला नक्की माहित आहे की हे माझं नाक आहे, माझे डोळे आहे, मी आहे, हे माझं हृदय आहे, हृदयाच्या आत मला दिसणार आहे. पण प्राप्तस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम. तुम्ही करा ना, स्मरण करा, चिंतन करा. प्रत्येकाच्या हृदयात, म्हणजे हे हृदय म्हणजे हार्ट नाही, या हार्ट ऑफ हार्ट असं म्हणूया, असं ते हृदय आहे. तिथे आत्मतत्वाचं स्फुरण होतंय आणि अखंड स्फुरण होतंय. हो, अखंड. त्याचं चिंतन करा, ते स्फुरण जाणवण्याचा प्रयत्न करा. आत्मतत्वाचं स्फुरण, प्रातस्मरामी हृदय संस्फुरत आत्मतत्व, स्फुरणात्मक आत्मतत्व आहे. फार सुंदर आहे. मग पुढे तुम्ही वंदन करा, पुढे तुम्ही भजन करा, पुढे तुम्ही बोला, हे क्रमाने सांगितलंय. मराठीत हेच सोप्या शब्दात सांगितलंय. प्रभाते म्हणे रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सकाळी उठल्यानंतर बडबड गडबड धडपड कशाला पाहिजे? शांत राहा ना तुम्ही, आणि शांत राहणंच फार महत्वाचं आहे. म्हणून आपण जर विचार केला तर रात्रीच्या शांत गाढ रामकृष्ण उपासना करत होते. त्याला मनातल्या मनात एवढं चुकल्यासारखं वाटलं, अपराध केल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी रामकृष्णांना सांगितलं, काल मी तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्या मागून आलो होतो, मग काय दिसलं? घेतलीस का माझी परीक्षा? झालो का मी पास तुझ्या परीक्षेत?
आणि पास तुम्ही काय विचारता? मी ती परीक्षा घेतली, माझ्या मनात तुमच्याबद्दल संदेह आला, संशय आला, म्हणून मला वाईट वाटलं, मला क्षमा करा, माझा अधपास झाला. ते म्हणाले, नाही, गुरुची परीक्षा पाहावी म्हणले. पण एकदा गुरु जर त्या परीक्षेत पास झाला ना, उत्तीर्ण, तर पुन्हा पुन्हा परीक्षा पाहू नये, नाहीतर तुमचं आयुष्य परीक्षा पाहण्यातच जाईल. एक तर आपण परीक्षक कोणाचं असू नये. एक फार 4 शब्द आहेत इंग्रजीतले, आणि ते आपल्या जगण्याच्या शैलीचं मार्गदर्शन करणारे. एक म्हणजे असेसमेंट. कशाला दुसऱ्याला असेस करता? मराठीत तर म्हणतात, तो 12 आणे आहे, 12 आणे, पूर्ण रुपया नाही आहे, तो 14 आणे आहे. हा ठरवणारा कोण? ₹1.25 आहे का? नाही, ठरवण्याचा अधिकारच मला दिलेला नाही. असेसमेंट केल्यानंतर मग मी काय करतो? जजमेंट करतो, कॉमेंट मारतो त्याच्यावर. मला कॉमेंट मारण्याचा काय अधिकार आहे? निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात, किंवा निंदक नियरे राखी. कशासाठी? की निंदक मला माझ्या आईपेक्षा एका दृष्टीने सरस वाटतो, कारण लहानपणी माझं मलमूत्र आई हातानं दूर करते. माझे दोष हे माझं मलमूत्रच आहे. माझे निंदक जिभेनं दूर करतात, जिभेनं स्वच्छ करतात मला. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक नियरे राखी, येतो कबीर म्हणतो. किती बघायला गेलं तर अध्यात्म सोपं आहे हो. सगळीकडे तोच सकारात्मक विचार आहे, सकारात्मक शक्ती आहे, सकारात्मक जीवनशैली आहे किंवा जगण्याची पद्धती आहे. त्याला अध्यात्म म्हणायचं. कशाचाही निषेध नाही आहे. विवेकानंदांनी, म्हणजे त्यावेळेला ते नरेंद्र होते, त्यांनी परीक्षा घेतलेली आहे रामकृष्णांची. रामकृष्णांची सेवा करण्याचं काम आळीपाळीनं त्यांच्या शिष्यांकडे होतं. ते एकमेकाचे गुरुबंधू होते. एकदा विवेकानंदांना रामकृष्ण नदीवर स्नानाला गेले की परत येतोपर्यंत त्यांची खोली झाडून गादी वगैरे स्वच्छ, चादर वगैरे नीट करण्याचं काम दिलेलं होतं. यांनी विचार केला, हे सगळ्यांना कामिनी कांचनाचा त्याग म्हणल्यानंतर पूर्ण त्याग नाही हो. कारण त्याग करायचा कामिनीचा, म्हणजे स्त्रीचा, म्हणजे आईचा सुद्धा, पत्नीचा सुद्धा. मग ही संतती किंवा संस्कृती, हा संसार चालणार कसा? असं नाहीये. अतिरेकाचा त्याग करायचा, हे सगळं लक्षात ठेवा. अतिरेक नको. कामिनी म्हणजे फक्त स्त्रीचं आकर्षण नाही, स्त्रियांना पुरुषांचं आकर्षण. हे किती किती भोग घेणार देहाच्या पातळीवर. आणि त्याच्यासाठी कांचन. कांचन म्हणजे काय? फक्त भांगर किंवा सोनं नाही आहे, पैसा, वाटेल तेवढा पैसा, उपभोग भोगण्यासाठी पैसा. म्हणून त्याचा त्याग करा सांगितल्याशिवाय, लक्षात ठेवा, लोक कमी करणार नाहीत. आसक्ती कमी करा. म्हणून महाराजांनी सांगितलं ना, मला वरदान दिलेलं आहे, लोकांच्या प्रपंचात ढवळाढवळ न करता, लक्षात ठेवा, मी त्यांची प्रपंचातली जी आसक्ती असते ना, ती दूर करतो. प्रपंच करा ना. कोणी सांगितलंय? अरे हमाधुमीचा, धामधुमीचा प्रपंच करू नका. छान प्रपंच करा, रसिकतेने प्रपंच करा. घ्या ना गाडी, घ्या ना माडी, घ्या ना नवी साडी. कुणी सांगितलं घेऊ नका? कुठल्याही संतांनी सांगितलेलं नाही. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. उत्तम व्यवहाराने म्हणजे भ्रष्टाचार न करता सदाचाराने मिळवा ना धन, आणि ते वाटून टाका, खर्च करा. उदास विचारे. उदास म्हणजे मी, माझ्यासाठी, स्वार्थासाठी नाही. हे धन सगळ्यांचं आहे. मी विश्वस्त आहे, ट्रस्टी आहे. यांनी जर तुम्ही सगळ्या श्रीमंत माणसांनी, तर तुम्ही सुखी व्हाल नाही, आनंदात राहा. तुम्हाला जिवंतपणी जीवन मुक्तीचा अनुभव घेता येईल. हे लक्षात ठेवा. म्हणून विवेकानंदांनी परीक्षा काय घेतली? हे जर म्हणतात ना, मी पैशाला स्पर्श करणार नाही, करूच शकत नाही मी, म्हणजे नकळत सुद्धा करू शकत नाही, हे खरं आहे का बघण्यासाठी गादीच्या खाली त्याने एक रुपयाचं नाणं ठेवलं. कुणालाच माहीत नव्हतं, फक्त नरेंद्रला माहीत होतं. हे आंघोळ करून आले आणि त्या पलंगावर नुसते बसले मात्र, किंवा सर्पदंश किंवा विंचवाचा दंश व्हावा असे एकदम उडाले, आणि त्यांचं अंग अगदी वाकडं झालं. म्हणाले, बघा त्याच्या खाली काय आहे ते. नरेंद्रनेच तो रुपया काढून दाखवला. म्हणाले, मी तुमची परीक्षा घेत होतो. नरेंद्र, परीक्षा घ्या, पण परीक्षाच घेत राहू नकोस. तू विचार कर, विवेक बुद्धी जिवंत कर, किंवा जागी जी प्रसन्न कर तुझ्या स्वतःवर, आणि आनंदाची मूर्ती तू बन. परंतु केवळ परीक्षा घेणं, केवळ चिकित्सक राहणं, केवळ प्रश्नच विचारत राहणं, केवळ जिज्ञासा जिज्ञासा जिज्ञासा. अरे लोक सांगतायत, ग्रंथ सांगतायत, साधू सांगतायत, सद्गुरू सांगतायत, त्याच्यावर विश्वास ठेव आणि स्वतः साधन कर, स्वतः साधना कर, आणि मग बघ तुला अनुभव येतो की नाही ते. फार महत्वाचं. पुढे एवढा विश्वास त्यांचा बसला रामकृष्णांवर, रामकृष्ण दैवत बनून गेलं त्यांचं.
पण सुरुवातीला त्यांनी सुद्धा परीक्षा घेतली होती. म्हणून सद्गुरूंची परीक्षा घ्यायची नाही असं नाही, आपल्या भक्तीची परीक्षा घ्यावी, म्हणजे भगवंताचीच परीक्षा येते. पुढे आपण प्रसंग बघणार आहोत, आपल्याला सुद्धा यातून काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळेल. हे सगळं सांगितल्यानंतर महाराज कुठे पोचलेले आहेत? ज्या वेळेला काशीला आले, काशीहून इंदूरला आलेले आहेत, आणि इंदूरहून आता त्यांना सांगितलं जातं, जवळजवळ प्रेरणा मिळते की आता पुरेसे तुम्ही साधू झालेले आहात, सद्गुरू झालेले आहात, तुमचा शिष्य परिवार आहे. इथे तर जिजीबाईंनी त्यांची जी परीक्षा घेतली तो आत्ता शेवटचा भाग आहे, आणि मग आता तुम्ही गृहस्थाश्रमाकडे वळा. हे सांगितलं होतं ना, तू 2 वर्ष जा, हिमालयात जे मिळालेलं आहे ते सगळं स्थिर कर, ते दृढ कर, त्याचा एकदम व्यय म्हणजे खर्च करू नकोस, जरा साठव, आणखीन मिळव. म्हणजे आय, व्यय आणि संचय. आय म्हणजे मिळव, संचय कर, आणि मग तू जा समाजाची सेवा करायला आणि गृहस्थाश्रमी बनायला. तो आता पुढच्या उद्यापासून जो विषय सुरू होईल तो असणार आहे. पण जिजीबाई म्हणाली, मी परीक्षा घेतल्याशिवाय हा साधू खरा आहे का भोंदू आहे हे मी घेणार. परीक्षा तिने काय घ्यावी हो? महाराजांच्याकडे आली, प्रेमाने म्हणली, साधू बुवा, मी तुमच्यासाठी लाडू करून आणलेले आहे, आणि मिरचीचं लाल तिखट असतं ना, त्याचे गोळे आणले होते हो, 1 2 नाही 6. महाराजांना दिला, महाराजांनी खाल्ला, 6ही संपवले, आणि अत्यंत प्रेमाने विचारलं, माय आणखी आहेत का ग? त्यावेळेला ती म्हणली, आज नाही आहे, पण मी उद्या आणीन. ती म्हणाली, कदाचित ही जे साधू असतात ना, महंत वगैरे, ते निरनिराळे भांग काय पितात, आफू काय, गांजा काय, जिभेला त्यांच्या काही लागतच नसेल, पण चव लागेल, भाजेल ना त्यांची जीभ. दुसऱ्या दिवशी लाडू म्हणून त्यांनी जळते निखारे आणले हो, आणि असेच दिले. महाराजांनी ते सगळे खाल्ले, आणि माय आणखी नाही का ग? त्यावेळेला ते म्हणाले, एवढे सिद्ध पुरुष आहेत, ह्यांची मी परीक्षा घेतली, आणि ह्यांनी जर मला काही शापवाणी उच्चारली तर ते नको, आपण शरण जावं. जिजीबाई शरण गेली ती आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा. तिने अनन्य शरणागती महाराजांची पत्करली. महाराजांनी तिला तेच सांगितलं की परीक्षा घ्यावी, जीव घेणी परीक्षा असू नये. माझ्या रामानं मला सांभाळलं, माझ्या सद्गुरूंनी मला जे काही शिकवलं होतं त्याचा उपयोग झाला, पण दुसरा कोणी असता तर तो मेला असता तर जीव घेणी परीक्षा मात्र नक्कीच घेऊ नये. तू शरण आलेली आहेस ना, आता शरण राहा. मला नाही, माझ्यात जो सद्गुरू प्रकट होतो, श्रीराम ज्याचं नाम मी घेतो तो प्रकट होतो, त्याला तू शरण जा. मीही शेवटी एक माध्यमच आहे, पण भगवंतानी गीतेत शेवटी जे सांगितलेलं आहे तशी शरणागती जिजीबाईंची आहे की सर्व धर्मान परित्यज्य. धर्म म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून देतो, सगळं सोडून दे. माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये. व्रज हा शब्द तिथे का वापरलेला आहे? शरण ये म्हणलंय का आणखीन त्याचा काहीतरी अर्थ आहे? आपण बघूया. व्रज म्हणल्यानंतर तुम्हाला एकदम व्रजभूमी वाटेल की जिथे कृष्णाने आपल्या बाळलीला केला, व्रजभूमी, गोकुळ, वृंदावन. इथे शरणम व्रज हे क्रियापद आहे. ते सांगण्यात भगवंताला काय सुचवायचं आहे हा प्रश्न घेऊन आपण इथे थांबणार आहोत. उद्या तिथून सुरुवात करूया. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज ही आज्ञा आहे. महाराजांची प्रवचनं जर आपण अशी वाचली, महाराजांची वाक्य, एक वाक्य जर आज्ञा असेल तर दुसरं वाक्य आश्वासन असतं. एकाच वाक्यात अर्धवाक्य आज्ञा असेल तर पुढचं आश्वासन असतं. प्रवचनाचा अभ्यास करण्याची फार चांगली पद्धत आहे. आजपासून किंवा उद्यापासून प्रवचन वाचताना महाराजांनी हे कर रे, तू तुला हे मिळेल, मी देईन असं महाराज म्हणलेले नाहीत, राम देईल तुला. इथे भगवंतांनी काय आश्वासन दिलेलं आहे? अहम त्वा, अर्जुनाला सांगतायत, सर्व धर्मान परित्यज्य. किती तू प्रश्न विचारणार आणि मी किती सांगणार? हा भगवंताचा उपदेशाचा तसा शेवटचा श्लोक आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आता विचारही करू नकोस आणि दुःखही करू नकोस. कशाचं दुःख करतो? सगळं सांगितलं ना तुला. सर्व धर्मान परित्यज्य शरणम व्रज. व्रज म्हणजे नक्की काय? आणि मी तुला मोक्ष देतो. यापेक्षा आश्वासन काय द्यायचं? सद्गुरू आज्ञाही करत असतो, पण त्या आज्ञेच्या पोटात आश्वासन असतं. जसं कांगारूचं पिल्लू असतं ना, ते कांगारू धावतं पुढे पाऊच असते, पिशवी, तसं आश्वासनही असतं, आज्ञा असते. आज्ञा आपण करूया, आश्वासन आपल्या जीवनात साकारेल. आणि ते साकारण्यासाठी जी उपासना करायची ती करण्यासाठी शक्ती द्यावी, बुद्धी द्यावी,
स्फूर्ती द्यावी, भक्ती द्यावी आणि मुख्य म्हणजे आपापल्या उपास्य दैवताची, आपापल्या मंत्राची किंवा सद्गुरूची स्मृती अखंड तेवत राहावी, एखाद्या नंदादीपासारखी तेवत राहावी अशी प्रार्थना करूया आणि आज इथेच विश्राम घेऊया. नेहमीप्रमाणे श्लोक म्हणायचा आणि एक माळ जप आणि शांतीपाठ.